राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्रीपदी स्थानिकांना डावलून साताऱ्याचे जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाली। मागील 2 दौऱ्यांमध्ये सदाभाऊंनी स्थानिक भाजपच्या नेत्यांशी पहिल्याच भेटीत सूर जुळवून घेतले आहेत। त्यांची कामाची झलक अनेकांना पाहायला मिळाली। प्रशासनाच्या बाबतीत ते स्ट्रिक्ट असल्याचे पाहायला मिळते। माध्यम प्रतिनिधींची सुद्धा त्यांनी मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला। माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर जयकुमार गोरे अनेकांना आपले वाटू लागले। परंतु पालकमंत्री गोरे यांचा खरा कस आता येणाऱ्या 30 तारखेलाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लागणार असून त्याला कारणही तसेच आहे। 3 खासदार आणि तब्बल 9 आमदार हे विरोधातील आहेत। त्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पदवीधर आमदार अरुण लाड, यानंतर आमदार दिलीप सोपल, आमदार राजू खरे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर हे सर्व विरोधात आहेत। सध्या राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांचे शीतयुद्ध सुरू आहे। जयकुमार गोरे यांना पालकमंत्री करण्यात राम सातपुते यांचा मोठा वाटा आहे। त्यामुळे आता मोहिते पाटील गटाचे आमदारांची भूमिका कशी असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।